राम राम शेतकरी मित्रांनो महाडीबीटीच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांनी ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल म्हणजेच राष्ट्रीय कृषी विकास अभियान योजनेच्या माध्यमातून जे अनुदानावर काही घटक घेतले होते त्या घटकांचं काही शेतकऱ्यांचं अनुदान आलेलं नव्हतं। आपण या अगोदर बरेचसे व्हिडिओ महाडीबीटीचे केले तर त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केले की महाडीबीटीचं अनुदान मिळालं नाही, अनुदान येत नाही। मात्र अशा शेतकऱ्यांना आता हे अनुदान मिळणार आहे आणि शासनाने त्या संबंधीचा GR सुद्धा काढलेला आहे। आता नेमकं किती अनुदान मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फायद्याची महत्त्वाची अशी माहिती आणत असतो। त्यामुळे आणखीही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक या घटकासाठी 253 कोटी 84 लाख रुपयांचा निधी वितरणास मान्यता देण्याचा शासन निर्णय बुधवारी प्रसिद्ध केला आहे। आता मित्रांनो, 2024-25 या वर्षात राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेसाठी 667 कोटी 50 लाख निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने केले जाते। यापूर्वी राज्य सरकारने विविध टप्प्यात निधी वितरित केलेला आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी 200 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती। सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे। त्यामुळे 2024-25 वर्षातील तुषार आणि ठिबकचे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। तसेच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर महाडीबीटी प्रणालीद्वारे लाभ जमा करण्याच्या सूचनाही राज्य सरकारने शासन निर्णयात दिल्या आहेत। आता मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेलं नाही, मग ते सर्वसाधारण असो, अनुसूचित जाती असो, अनुसूचित जमाती असो, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान येणार आहे। मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा जे काही आपण अनुदानावर घेतलेले घटक होते त्याचे बिल अपलोड केले नसतील किंवा त्यासंबंधित जे काही काम असेल ते जर तुम्ही केलेलं नसेल तर आपण कृषी कार्यालयाशी संपर्क साधून आपलं जर काही त्याबाबत काम राहिलेलं असेल, समजा महत्त्वाचं असतं त्यामध्ये बिल अपलोड करणे, जर ते केलेलं नसेल तर लवकरात लवकर करावे आणि त्यासंबंधीची विचारणा आपण कृषी कार्यालयात जाऊन करावी। म्हणजे आपल्याला जे अनुदान मिळण्याचं राहिले, भेटायचं राहिले ते आपल्याला लवकरात लवकर मिळेल। कारण असा हा शासन निर्णय आलेला आहे। आपल्याला हा शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर हा शासन निर्णय सविस्तर वाचायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंकसुद्धा दिलेली आहे। त्या लिंकवर जाऊन आपण सविस्तर वाचू शकता। अशी ही माहिती होती। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।